नमस्कार. आज आपण चमचमीत अशी मसाला वांगी कशी बनवावी त्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम वांगी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. त्यांची देठ कापून घेऊ आणि मधोमध असं कापून घेऊया. कापलेल्या भागामध्ये मीठ भरून घेऊ. मीठ भरले की वांगी लवकर शिजतात आणि चवीलाही छान लागतात. अशाच पद्धतीने आपण सर्व वांगी मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाले की सर्व वांगी कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यात एक एक करून टाकून घेऊया. थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून देऊ. 15 मिनिटासाठी ही वांगी आपल्याला वाफवायची आहेत. तोपर्यंत आपण वाटण बनवण्यासाठी अर्धी वाटी खोबरं, पाव वाटी शेंगदाणे, अर्धा इंच आलं, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, पाव चमचा जिरं याचं जाडसर वाटण वाटून घेऊया. 15 मिनिटानंतर आपली वांगी वाफवली गेली आहेत. ती एका प्लेटमध्ये काढून घेऊ. कढईमध्ये 3 पेळा तेल टाकून अर्धा चमचा जिरं टाकूया. लगेचच आपलं वाटण टाकून घेऊ आणि ते चांगले तेलामध्ये परतून घेऊ. 2 ते 3 मिनिटे वाटण परतले गेले की लगेचच त्यात एका टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ. प्युरी टाकली की लगेचच त्यात थोडं मीठ घालून घेऊ, म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. नंतर 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. झाकण काढून घेतल्यावर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला घालून चांगलं मिक्स करून घेऊया. तेलामध्ये हे मसाले चांगले परतून घ्यायचे. मसाले जळायला नको म्हणून त्यात थोडं पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाले की त्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. झाकण काढल्यावर मसाल्याला चांगले तेल सुटले आहे, म्हणजे आपला मसाला चांगला शिजला आहे. तो पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यात वाफवलेली वांगी घालूया. वांगी घालून चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हवे तेवढे पाणी यात आपण घालूया. पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊया. चवीनुसार यात आपण मीठ घालूया. मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले की 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. झाकण काढून वरून अशी कोथिंबीर घालून घेऊ. आणि मिक्स करून घेऊया. आपला चमचमीत असा वांगी मसाला तयार झाला आहे. तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.